तुम्ही तुम्ही ऐकणारच नाहीत ना आमचं. तुम्हाला किती वेळा सांगितलंय ते पार्ट्या वगैरे पहिले बंद करत जा. आणि किती पॅनिक होता हां. सगळे टेन्शनमध्ये येतात तुमच्यामुळे. डॉक्टर काय म्हणाले माहिती आहे? थांब नलू, हात दे ग. सांग आता. ते म्हणाले घरात एवढं डॉक्टर असताना कशाला एवढी दगदग केली. साधी एक अँटॅसिड घेतली असती तरी बरं झालं असतं. सॉरी. आता काही दिवस लंघन करायला सांगितलं डॉक्टरांनी. लंघन म्हणजे उपास. माहिती मला. अल्सर झालाय. कॅन्सर नाही, अल्सर. नाही पण तरी सिरियस होऊ शकतं. तर जीभ आणि पोट काहीतरी तारतम्य बाळगायला पाहिजे बरं का बाबा. बाबा, हे 2 मिनिटापूर्वी काय पोस्ट टाकले तुम्ही? जस्ट रिकवर फ्रॉम लाईफ थ्रेटनिंग एक्सपिरियन्स. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं ठोंबरेंचा वाघ मृत्यूच्या दाढीतून परत. काय आहे हे? काय समजणार आहे ना. हां हॅलो, हां बोला वाळिंबे साहेब. हो हो, ऑफिसला येणार आहे मी. आत्ता खूप कामात आहे हो, बिझी आहे मी. पण काही नाही, मी 1:30, 2, 2:30पर्यंत लंचपर्यंत मी नक्कीच ऑफिसला येणार आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. हां चालेल चालेल, काही नाही, मी आल्यावर बघू सगळं. कामाचं काही टेन्शन नाही. ओके. अरे वा. नको काढा काढा. तो समितीचा शर्ट आहे. अरे अहो नको नको होत. अरे देवा, अहो सौमित्राचा आवडता शर्ट आहे. हो नको नको. काय रे बाबा. नलू डार्लिंग. नाही डार्लिंग नाही, काय ती नवीन बोलून बेब्स. नलू बेब्स. कसा दिसतोय मी खरं सांग. अहो कशाला होते कॉलर बिलर असं वर करून. नको असं काहीतरी सोंग. अशी जर सोंग घेतली ना तर काय तर काय 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 मी करशील? निघून जाईन सांगून ठेवते. मी निघून जाईन. निघून जाईल? हो. तू कुठेही जाऊ शकत नाहीस. तू माहेरी सुद्धा जाऊ शकत नाहीस. आणि जरी माहेरी गेलीस ना तरी मुलं बाळा जेवली का नाही या काळजीपोटी पुन्हा इथंच येऊन बसणार. हा, आणि त्यामुळे तू कुठेही जाऊ शकत नाहीस. तू काहीही करू शकत नाहीस. दॅट्स ऑल. खलास. बघितलं ना कसं कोंडीत पकडतात मला. बरोबर माहिती आहे यांना. मी खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक. सोड.
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!